नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. 4 धामपैकी मुख्य धाम म्हणजे दुसरे धाम जगन्नाथपुरीमधून तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आता आपण आहोत जगन्नाथपुरीमध्ये आणि मित्रांनो आम्ही अशा ठिकाणी रूम घेतले ना, दाखवतो तुम्हाला. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तर आपण उतरले आपल्याला जगन्नाथपुरीचं दर्शन झालेलं आणि आम्ही आता अशा ठिकाणी रूम घेतली आहे. हे बघा मित्रांनो, खूप सारे फोटो काढले आणि आपल्याला दर्शन बघा इथूनच दर्शन होतं आपल्याला श्री जगन्नाथपुरीचं. हे बघा, एक नंबर 4 धामपैकी एक धाम मुख्य धाम आणि दर्शन सकाळपासून खूप भारी होतं आहे. तर हे बघा, बाकी सर्व मंडळी आपली मस्त इथे फोटोशूटमध्ये मग्न आहे. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. तर मित्रांनो बघू शकता श्री जगन्नाथ मंदिराचं आपल्याला खूप छान असं दर्शन होतं आहे. आणि मित्रांनो समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे खूप गार अशी हवा लागते आणि प्रसन्न वातावरण आहे. एवढी गर्दी दिसत नाही. मंदिराजवळ गेलो की मंदिरात दर्शन घेताना तुम्हाला सांगेन काय अपडेट असणार आहे. पण आपण मंदिराचं दर्शन उद्या करणार आहोत बहुतेकांशी तरी. आज आपण चाललो आहे कोणार्कला सन टेम्पल बघायला. तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जगन्नाथपुरीमधील साईट सीन बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो आता आम्ही जातो आहे साईट सीन करायला आणि आमच्या केतन दादानी जे ड्रेसिंग मारले ना, खतरनाक दिसतो एकदम. बघू शकता. हो का, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. एकदम कडक खतरनाक वाटतंय, एकदम जबरदस्त. फक्त एवढंच की तू काल काशीमध्ये हे कपडे घालायला पाहिजे होतास. अजून भारी दिसला असता. मी हेच टाकणार आहे, मी असंच टाकणार आहे. नाही खरंच खूप छान दिसतोय, एकदम जबरदस्त. हा बघा भगवाधारी. तर मित्रांनो आता आपण निघालोय साईट सीन करण्यासाठी. तर आपल्यासोबत आहे केतनदा. केतनदा, आता आपण कोणत्या साईट सीन करणार आहोत? आपण पहिलं जाणार आहोत कोणार्क मंदिर, सूर्य मंदिरला, आणि तिथून जाणार आहोत भुवनेश्वरमध्ये लिंगराज मंदिरला. ओके. तर संध्याकाळी रिटर्न येऊन इकडे आपण ध्वजारोहण बघणार आहोत मंदिराचं, आणि नंतर 9 वाजता आपल्याला दर्शनाला जायचं कुटुंबात. ओके. आणि हा आपला जगन्नाथपुरीमधला दर्शन असतो तर किती वाजून चालू असतो? रात्री 11:30 नंतर चालू असतो. 11:30 पण चालू असतं. तर आपल्याजवळ खूप जास्त टाईम आहे. तर आता खूप जास्त एक्सप्लोर करायचं आहे. आता किती टाईम आहे आपण तिकडे फिरायला जातो आहे? तर आपल्याला 11:15 नंतर जायचं. 11:15 वाजता बस येणार आहे आपली, आणि तिथून आपण 6 वाजता रिटर्न येणार आहोत. ओके. तर 5च्या आसपास रिटर्न आलं तर आपल्याला ध्वजारोहण पाहायला भेटेल. ओके. आणि ध्वजारोहण किती वाजता होते? 5 ते 6च्या दरम्यान. 5 ते 6च्या दरम्यान ध्वजारोहण होते. तर ध्वजारोहण आपल्याला बघायचं आहे. तर आपण पटापट तिकडे एक्सप्लोर करू आणि मग इकडे येऊ. कोणार्क मंदिर म्हणजे सूर्य मंदिर, जे 10च्या नोटीवर जे लोगो आहे ना, ते आपल्याला बघायला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर जायचं आपल्याला लिंगराज टेम्पल, म्हणजे भुवनेश्वर मधील सर्वात मोठे शिवाचे टेम्पल आहे, म्हणजे शिवजीचं टेम्पल. हे 2 टेम्पल आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्यासाठी आपण जातोय. आनंद अवघा, आनंद अवघा, आनंद अवघा भरला, आनंद अवघा, आनंद अवघा, आनंद अवघा भरला, आनंद अवघा, आनंद अवघा, आनंद अवघा भरला, आनंद अवघा, आनंद अवघा, आनंद अवघा भरला. महिमा पंढरीचा पाहिला, महिमा पंढरीचा पाहिला, महिमा पंढरीचा पाहिला, महिमा पंढरीचा पाहिला. आनंद अवघा, आनंद अवघा, आनंद अवघा भरला, आनंद अवघा, आनंद अवघा, आनंद अवघा भरला. महिमा पंढरीचा पाहिला, महिमा पंढरीचा पाहिला, आनंद अवघा, आनंद अवघा,
पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंधपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर उभय ठेविले हात कठीवर उभय ठेविले हात कठीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंधपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा आला आला सारा गाव जमा झाला आला आला सारा गाव जमा झाला आई माझी घराला निघाली हो अरे मिरवत पालखीत चालली हो एक वीरा मावली हो मिरवत पालखीत चालली हो एक वीरा माऊली हो आला आला सारा गाव जमा झाला आला आला सारा गाव जमा झाला आई माझी गडाला निघाली गो मिरवत पालखीनं चालली गो एक वीरा माऊली गो मिरवत पालखीनं चालली गो एक वीरा माऊली गो मिरवत पालखीत चालली हो एक वीरा माऊली हो मिरवत पालखीत चालली हो एक वीरा माऊली हो अरे मिरवत पालखीनं चालली हो एक वीरा माऊली हो मिरवत पालखीनं चालली हो एक वीरा माऊली हो आरशी तुळशी हर अंगण भरलंय देवीचं वार अंगण भरलंय देवीचं वार अंगण भरलंय देवीचं वार हाताने आरती तुळशी हर अंगण भरलंय देवीचं वार अंगण भरलंय देवीचं वार अंगण भरलंय देवीचं वार घाला घाला तिला फुलहार घाला 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 तिला फुलहार घाला आई माझी फुलांनी सजली हो मिरवत पालखीनं चालली गो एक वीरा माऊली हो मिरवत पालखीनं चालली गो एक वीरा माऊली हो आला आला सारा गाव जमा झाला आला आला सारा गाव जमा झाला आई माझी गडाला निघाली गो मिरवत पालखीनं चालली गो एक वीरा माऊली गो मिरवत पालखीनं चालली गो एक वीरा माऊली गो वर्षान वर्ष समुद्रामध्ये माऊर करतोय घात रे वर्षान वर्ष समुद्रामध्ये माऊर करतोय घात रे कोली सापडलाय संकटात रे देवा नाही कुणाची साथ रे कोली सापडलाय संकटात रे देवा नाही कुणाची साथ रे वर्षान वर्ष समुद्रामध्ये माऊरा करतोय घात रे वर्षान वर्ष समुद्रामध्ये माऊरा करतोय घात रे कोली सापडलाय संकटात रे देवा नाही कुणाची साथ कोणी सापडलंय संकटात रे देवा नाही कुणाची साथ रे वर्षान वर्ष समुद्रामध्ये माऊर करतोय घात रे वर्षान वर्ष समुद्रामध्ये माऊर
कोणी सापडलाय संकटात रे देवा नाही कोणाची साथ रे कोणी सापडलाय संकटात रे देवा नाही कोणाची साथ रे वर्षन वर्ष समुद्रामध्ये मावळ करतोय काल रे वर्षन वर्ष समुद्रामध्ये मावळ करतोय काल रे कोणी सापडले संकटात रे देवा नाही कोणाची साथ रे कोणी सापडले संकटात रे देवा नाही कोणाची साथ रे नारळी पौर्णिमेला पहिल्यासारखी राहिली नाही मजा हो राहिली नाही मजा हो राहिली नाही मजा नारळी पौर्णिमेला पहिल्यासारखी राहिली नाही मजा हो राहिली नाही मजा हो राहिली नाही मजा जो तो होडीवर बाहेर जातो कोणी करे ना त्याची पूजा हो कोणी करे ना त्याची पूजा हो कोणी करे ना त्याची पूजा अहो म्हणून तर रुसलाय दर्या सागर म्हणून तर रुसलाय दर्या सागर बोटी बुडू लागले वादलात रे कोणी सापडलाय संकटात रे देवा नाही कुणाची साथ कोणी सापडलाय संकटात रे त्याला नाही कुणाची साथ रे वर्षन वर्ष समुद्रामध्ये मावळ करतोय घात रे वर्षन वर्ष समुद्रामध्ये मावळ करतोय घात रे कोणी सापडले संकटात रे देवा नाही कोणाची साथ रे कोणी सापडले संकटात रे देवा नाही कोणाची साथ रे आता आपल्या सर्वांचे लाडके गायक श्री जतीन सुरेश कुलाबकर हे आता आपल्या सुरेल आवाजात एक गाणं सादर करताय. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत. हरिनामाच्या बँकेमध्ये नाम धन करा जमा हरिनामाच्या बँकेमध्ये नाम धन करा जमा हरिनामाची रमा येईल तुमच्या कामा हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा हरिनामाच्या बँकेमध्ये नाम धन करा जमा हरिनामाच्या बँकेमध्ये नाम धन करा जमा हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा संपदा संपणार नाही ही हरिनामाची ठेव ही हरिनामाची ठेव ही हरिनामाची ठेव संपदा संपणार नाही ही हरिनामाची ठेव ही हरिनामाची ठेव ही हरिनामाची ठेव चोर चोरणार नाही ही हरिनामाची ठेव ही हरिनामाची ठेव ही हरिनामाची ठेव भक्तीचे 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 व्याज देईल श्रीहरी तोच नेईल निजधाम ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा हरिनामाच्या बँकेमध्ये नाम धन करा जमा हरिनामाच्या बँकेमध्ये नाम धन करा जमा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा नामाचा लखपती नाही इन्कम टॅक्सची भीती नाही इन्कम टॅक्सची भीती नाही इन्कम टॅक्सची भीती नको जामीन कोण शेवटी ही स्वतःचीच संपत्ती ही स्वतःचीच संपत्ती ही स्वतःचीच संपत्ती मॅनेजर कॅशियर कारकून ठेवून कॅशियर कारकून ठेवून वॉचमॅन सुद्धा नको काम ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा
हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन कळा जमा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा माऊली नाही माझी के अंबा माऊली नाही माझी सत्वाची खरोशी ये गावानू बैसली नाही माझी सत्वाची खरोशी ये गावानू बैसली नाही माझी सत्वाची खरोशी ये गावानू बैसली नाही माझी केलंबा माऊले केलंबा माऊले काय माझी सत्वाची खरोशी रे गावानू बैसली आई माझी सत्वाची खरोशी रे गावानू बैसली माझे आईचा उत्सव भरतोय नवरात्रीला भरतोय नवरात्रीला आईचा उत्सव भरतोय नवरात्रीला भरतोय नवरात्रीला गाव लोक जाऊन सजतोय आईचे देवळाला आईचे देवळाला हिरवी साडी तिने सली नाही माझी हिरवी साडी तिने सली आई माझी सत्वाची खरोशी ये गावानू बैसली आई माझी सत्वाची खरोशी ये गावानू बैसली आई माझी केलंबा माऊली आई माझी केलंबा माऊली आई माझी सत्वाची खरोशी ये गावानू बैसली आई माझी सत्वाची खरोशी ये गावानू बैसली हे राजू आम्ही कांचो प्रणालीचा आमचा बघितला रूप मी बदलणार आम्ही नेपाळीचा रूप तेरी बिचू पाणी मेरी बिचू आम्ही आम्ही चालले कधी कटी कांडू बाजूला लाटून दोन पांडू तेरी की काळी तेरी बिचू आणि कांचो पुढे बसलाय आमचा किसना बाजूला हाय त्यांचा थापा तेरी बिचू आणि मेरी बिचू तर मित्रांनो आता आपली जर्नी चालू असताना आपल्याला दिसलंय चंद्रभागा बीच आणि बंगालचा उपसागर पहिल्यांदा बघतोय बंगालचा उपसागर तुम्हाला सुद्धा दाखवतो हा बघा ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात आलोय ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात तर मित्रांनो बघू शकता आपण ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात म्हणजे आपला अरबी समुद्रापासून ते बंगालचा उपसागरापर्यंत पोहोचलोय आपण बंगालचा उपसागर आणि आपला सागर याच्यात फरक आहे इकडची बोईटा आणि तिकडच्या बोईटा वेगळ्या असतात ह्याला आपल्या गावाच्या खालीच्या बोईटाला खवला असतात ह्याला खवला नसतात तर मित्रांनो आता आपण फुल धमाल मस्ती मजा करत करत कधी आपण येऊन पोहोचलो आता इथे कोणार्क जवळ येऊन पोहोचलो आहे आणि आता बीचवर चाललो आहे कोणत्या बीचवर चाललो आहे दादा चंद्रभागा बीच तर चंद्रभागा बीचवर चाललो आहे आणि हा बंगालच्या खाडीला जॉईंट आहे ना बंगालचा उपसागर तर मित्रांनो तुम्हाला आता गाडीमध्ये दाखवलं आहे मी कुठल्या टोकापासून आपण कुठल्या टोकापर्यंत आलो आहे तर मित्रांनो पश्चिम टोकापासून पूर्व टोकाकडे आपण आलो आहे आता आणि चाललो आहे बीचवरती मस्तपैकी फोटो विटो काढणार आहोत आणि इथूनच कोणार्क मंदिर जवळच आहे तर इथून डायरेक्ट कोणार्क मंदिरला जाणार आहोत तर जाऊया मस्तपैकी एक्सप्लोर करूया फुल धमाल आजचा दिवस खूप सुंदर आहे तर त्याला अजून सुंदर बनवूया लेट्स गो
तर मित्रांनो, बीचवरनं आल्यावर आता आपण चाललो आहे कोणार्क मंदिराकडे. आणि कोणार्क मंदिर इथून 200 मीटर लांब आहे, चालत जायला लागणार आहे. कारण इथे पाठीमागे गेट आहे, ते गेटमधून आपण आतमध्ये गाड्या नाही आणू शकत. जे लोकल गाड्या आहेत ते चालतात आहेत. आणि ही बघा आता एक गाडी गेली समोर, तर त्यांनी परमिशन काढली आहे काय माहीत नाही. पोलीसवाले तिथे अडवत आहेत. तर आता चाललो आहे आतमध्ये. आणि दादा आतमध्ये किती तिकीट बोललात? 40 रुपये तिकीट आहे त्याचं. ओके, तर चला आता आतमध्ये जाऊया आणि आपण वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतो ना. वर्ल्ड हेरिटेज साईट, माझी जी वळवळते. तर त्याला जाऊया आतमध्ये आणि बघूया आता वर्ल्ड हेरिटेज साईट. लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली आपण एंट्री केली आहे आणि एंट्री केल्यावर तुम्हाला दाखवतो समोरचा जो व्ह्यू आहे, खतरनाक मित्रांनो, जबरदस्त असं वाटतंय. दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि मध्येच मस्त आहे की कोणार्क टेम्पल खतरनाक दिसतंय, एक नंबर. असं वाटतं की आपण एक पुरातत्व अशी जी वास्तू आहे ती बघतोय आहे. खतरनाक, एकदम जबरदस्त. आता जवळ गेल्यावर अजून खूप सुंदर दिसेल. गाईस फायनली आपण आलो आहे कोणार्क सन टेम्पल, वन ऑफ द मोस्ट रेअर पीस इन वर्ल्ड, वन ऑफ द मोर रेअर पीस इन द वर्ल्ड. यस येस, ऑलवेज. फर्स्ट एक्सपिरियन्स सगळ्यांचा असेल, मला तर असं वाटतं. बरोबर ना? फर्स्ट एक्सपिरियन्स हां, इथे सन टेम्पलला तर याचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. बाकी कोण आलं आहे का माहीत नाही, कारण आपल्यामधले खूप जण खूप काही फिरलेत सुद्धा आहेत. आता बघूया आपण जाऊन कसं आहे सन टेम्पल वर्ल्ड हेरिटेज साईट. सो चला लेट्स गो. इन करूया. द्वापर में कृष्ण भगवान के बेटे के नाम था शंभो. जाम्बवती से पैदा हुआ था, उसी को लेपर्स हुआ था, कोड़ी रोग. कोड़ी रोग से मुक्त होने के लिए उसको नारद भेजे थे, तुम जाओ कि चंद्रभागा नदी है, वहाँ जाके 12 साल सूर्य भगवान की उपासना करो, तभी आपका कुष्ठ व्याधि से मुक्त हो जाएंगे. मुक्त होने के बाद इसी जगह ने हमारा फेमस हुआ था सूर्य पूजा के लिए. इसीलिए हमारी उड़ीसा की राजा लांगुड़ा नरसिंह देव ने, गंगवंश की राजा थी, उसने एक भव्य मंदिर बनाया. जैसे भगवान की रथ का डिजाइन से मंदिर को बनाया. सूर्य भगवान की रथ है, इसमें देखेंगे 24 व्हील्स, 7 हॉर्स, जैसे भगवान को रथ को खींच के ले जा रहे, इसी डिजाइन से मंदिर को बनाया. तो मंदिर 1238 में स्टार्ट हो कि 1250 में मंदिर कंप्लीट हुआ था. 12 साल लगा था ये मंदिर बनाने के लिए और 1200 कारीगर ने ये मंदिर को बनाया. और ये जमीन का कंपाउंड भी होते हैं 12 एकड़, इसमें 12 जोड़ी पहिया भी लगाया. और 12 साल का रेवेन्यू होता है. उसी टाइम में 40 करोड़ गोल्ड कॉइन ने राजा ने मंदिर में खर्च किया था. लेकिन मंदिर 400 साल पूजा होने के बाद इसको मुगल और पुर्तगाल लोग ये मंदिर को, मेन मंदिर को उड़ा दिया. क्योंकि ना ये मंदिर 1238 में जब बना गया था, उसी टाइम में सीमेंट का इंतजाम नहीं था. हर एक पत्थर का अंदर में इंटरलॉकिंग किया गया आयरन पिन से. तो मेन मंदिर का शिखर में एक मैग्नेट रखा गया था, जिसी का वजन था 53 टन मैग्नेट. वो मैग्नेट ने सारी मंदिर को बैलेंस में रखा था. और ये जो पुर्तगाल और मुगल लोग का जहाज, इधर पानी जहाज जो जाना ना करता था, जहाज में जो दिगंबरण करने के लिए जो कंपास होते थे, वो कंपास को मिसगाइड किया था वो चुंबक. इसीलिए वो चुंबक को जब हटाया तो मेन मंदिर कोलैप्स हो गया. ये हमारा हिंदू मंदिर है, खंडित मंदिर पूजा नहीं होता है. इसलिए ये वर्ल्ड हेरिटेज विश्व ऐतिह्य दरबार है. इसमें देखेंगे नीचे से घूम के इसका कलाकृति देखेंगे. और जगन्नाथ मंदिर में आप लोग को दर्शन हो गया? नहीं. जाएंगे तो जगन्नाथ मंदिर का सामने में एक बड़ा स्तंभ भी देखेंगे. वो स्तंभ होता है यहीं का, और उसी का नाम होता है अरुण स्तंभ. अरुण होते सूर्य भगवान का सारथी. पहले इसी जगह में था. यहाँ पूजा नहीं, बल्कि 1824 मसीहा से मराठा संथन ने यहाँ से लेके वहाँ जगन्नाथ मंदिर में रखा पूजा के लिए, क्योंकि यहाँ पूजा नहीं होता है. ये जगन्नाथ मंदिर में आप लोग को 4 गेट देखेंगे. पूर्व में सिंहद्वार, दक्षिण में अश्वद्वार, उत्तर में गजद्वार, पश्चिम में उनका बाघ्रद्वार टाइगर. और इसमें हम 3 गेट देखेंगे, क्योंकि ये चैरियट का डिजाइन में बनाया, इसलिए इसका चैरियट का पीछे साइड में गेट नहीं होता है. ये पूर्व में सिंहद्वार, दक्षिण में अश्वद्वार और उत्तर में गजद्वार देखेंगे. उनका पश्चिम में देखेंगे सूर्य भगवान की पत्नी की मंदिर है, छाया देवी. आइए.
सूर्य भगवान की जय। एक मिनट रुकिए, जो मेन मंदिर छूट गया उसी का आयरन बीम से उधर देखिए, जो बंदे देख रहे हैं ना, बच्चे चढ़ रहे हैं उसके ऊपर में, ये होते लोहे का बीम है। ये 800 वर्षों का आयरन बीम से है, अभी तक भी रस्ट नहीं लगते इसमें। त्याच्यामध्ये दाखवलेले आपल्याला लोखंडाचे पिलर. तर हे बघा, हे जे पिलर आहेत ना, हे खांब आहेत. खांब मंदिराच्या आतमध्ये असणारे प्युअर लोखंडाने बनवलेले खांब. आणि हे खांब 800 वर्ष जुने आहेत. ह्यांना गंज पकडत नाही मित्रांनो, अजिबात नाही, रस्ट अजिबात पकडत नाही. बघू शकता अजून आहेत त्या अवस्थेत. तर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटे दिसत असतील, तुम्हाला बसून दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, मी बसलो आहे आणि बघू शकता किती मोठे आहेत. म्हणजे मी व्यवस्थित एकदम कम्फर्टेबल बसलो आहे, एवढे मोठे आहेत. तर खतरनाक. आणि तेव्हा वापरलेलं लोखंड कोणत्या प्रकारचं असेल तर तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. जबरदस्त. गणपती बाप्पा मंगलमूर्ती देवदेव महाराज की जय. तर नमस्कार मित्रांनो, आता सूर्य मंदिर फिरून झाल्यानंतर 1 ते 1.5 तासात प्रवास करून आता आपण आलो आहे भुवनेश्वरला. तर दादा, भुवनेश्वरला आता कोणत्या ठिकाण आपण कव्हर करणार आहोत? तर भुवनेश्वरला आपण लिंगराज टेम्पल म्हणून आहे, ते बघणार आहोत आपण. ते भरपूर जुनं मंदिर आहे लिंगराज टेम्पल. कोणाला समर्पित आहे मंदिर? हे शिवजींना समर्पित. ओके, तर महादेवांना समर्पित आहे मंदिर. आणि मित्रांनो, आता जाऊया आणि जेवलोसुद्धा नाही आपण, थोडं जेवणाची सुद्धा व्यवस्था करूया आणि पहिला रोड क्रॉस करू. आणि मित्रांनो, आता आपली गाडी पार्किंग केली आहे लिंगराज बस स्टॉपवर. तर चला जाऊया आणि दर्शन करूया. त्याच्या अगोदर जेवतो आहे की त्याच्यानंतर जेवतो आहे ते तुम्हाला सांगतो. चला, ही बाकी सर्व मंडळी आपली. तर मित्रांनो, फर्स्ट व्ह्यू खतरनाक, 1 नंबर, झकास, अविस्मरणीय, जबरदस्त, खतरनाक मित्रांनो. बघू शकता कसलं भारी मंदिर आहे. तर जाऊया आता आतमध्ये. आपली सर्व मंडळी बघा चालत चालत येते आहे. 1 नंबर. नमस्कार मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघू शकता लिंगराज मंदिर. तर मित्रांनो, लिंगराज म्हणजेच लिंगांचा राजा, म्हणजे सर्व जे ज्योतिर्लिंग त्यांचा राजा लिंगराज मंदिर. पण मित्रांनो, ह्या मंदिराला 12 ज्योतिर्लिंगामध्ये मान्यता नाही आहे. तर मित्रांनो, खूप छान असं मंदिर आहे आतमध्ये. आणि मित्रांनो, हा मंदिर आहे ना 11वी शताब्दीमध्ये बांधलेलं आहे, म्हणजे खूप जुनं असं मंदिर आहे. आणि मित्रांनो, ह्याची हाईट आहे ना 180 फूट आहे. आणि खूप छान आणि खूप सुंदर आहे. आतमध्ये बघायला गेलात ना खूप सारी मंदिरं आहेत. त्याच्यामध्ये आहे ना, आता हा मंदिरामध्ये मुख्यतः लिंगराजांचं दर्शन केल्यानंतर आपण बाहेर पडलो की गणपती बाप्पांची खूप छान अशी प्रतिमा आहे. नंतर मग अजून खूप सारे मंदिर आहेत. सोमनाथांचं मंदिर आहे, अजून कार्तिकेयांचं मंदिर आहे, अजून गणपती रिद्धी सिद्धी गणपतींचं सुद्धा मंदिर आहे खूप. तर मित्रांनो, लिंगराज मंदिर आहे ना, त्याच्या परिसरामध्येच बघायला गेलात तर 20 ते 25 मंदिरं आपल्याला आतमध्येच बघायला भेटेल. आणि बाजूच्या परिसरातसुद्धा खूप सारी मंदिरं आहेत. तर आता आपण मंदिर एक्सप्लोर करायला आहे. बाकीच्या मंडळींसुद्धा विचारू की कसा होता त्यांचा एक्सपिरियन्स लिंगराज मंदिरामध्ये. तर आतमध्ये मोबाईल, कॅमेरा, इलेक्ट्रिक गॅजेट, बेल्ट आतमध्ये काहीच अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मला आतमध्ये व्हिडिओ करायला नाही भेटले. तर आता इथे मोमोजचं दुकान आहे आणि आपल्या पब्लिकने सर्व मोमोज संपवून टाकलेले आहेत.
हे बघा फ्राय मोमोज आहेत ना, हे बघा फ्राय मोमोज. कशी लागते, टेस्ट कशी आहे? चांगली आहे टेस्ट, मी पण टेस्ट केलं आहे, खूप छान आहे. आणि मी दादा तुझं आता दर्शन झालं तर कसं दर्शन झालं आहे? जवळजवळ 5 मिनिटाचं दर्शन झालं आणि या लिंगराज मंदिरामध्ये जवळजवळ 20 ते 25 मंदिर आतमध्ये. म्हणजे त्यामध्ये जगन्नाथ मंदिर आहे, शनिदेवाचं, हे खूप देवाचे मंदिर आहेत. मंदिर तर खूप छान आहे, सुरेख मंदिर आहे. थँक्यू. जगू खातोय खाणे दो एक नंबर लागतं. एक नंबर लागतं ना. आता मला सांग, मंदिरामध्ये दर्शन कसं झालंय? दर्शन छान झालं आणि मंदिर पण खूप आहेत. अरे बापरे. कंटिन्यू. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालं आहे आणि मंचुरियन चाऊमीन काय खाल्ला पावमीन काय खाल्ला आपण मोमोज चाऊमीन. तर मित्रांनो, आणि हो उगरे येते बघा कसं इथे आता धरू दे. तर मित्रांनो, आता जायचं नागडे बुवा की जय. तर मित्रांनो, आता मोमोज खाल्लेत आणि आलोय आपण आता आपल्या मंडळीला विचारूया तर कसं झालं त्यांचं देवदर्शन. दादा कसं झालंय तुझं देवदर्शन? दर्शन झालं व्यवस्थित. बाकी भूक लागली होती, मोमोज खाल्ले आणि काय झालं, दाल वडे पाणीपुरी पानसट पाणीपुरी. अरे नंतरच्या मोमोज कच्चे भेटले नंतर. तर दादा आता तुझं देवदर्शन कसं झालंय? देवदर्शन छान झालंय. थोडीशी भूक लागली होती, पोरांनी जरा नाश्ता केलाय, दाल वडे वगैरे, राईस वडे, परत मोमोज, पाणीपुरी, आम्ही चहा प्यायलो थोडीशी. आणि आता तर पुढचं प्लॅनिंग काय आहे? आता आपण जाणार आहोत जगन्नाथाच्या दर्शनाला. संध्याकाळी 8 वाजता आपण जाणार. दिवसभर गर्दी असते, संध्याकाळी थोडं मोकळं असतं, त्यामुळे दर्शनही छान होईल अशी आशा आहे. आणि आता आपण त्यासाठीच निघतोय. रूमवर थोडेसे फ्रेश झाल्यावरच आपण दर्शनाला निघणार आहोत. तर चला आता डायरेक्ट आपण रूमवर जातोय. तर जाऊया रूमवरती आणि रूमवरनं निघालो की डायरेक्ट तुम्हाला भेटतो. तर आता आपला ध्वज आपण ट्राय करतो की आपल्या ते ध्वज जगन्नाथ मंदिरचा ध्वज ज्या फडकवतात 6 वाजता सुरू होते कार्यक्रम. आपण ट्राय करतो, आपल्याला भेटला तर बघूया आपलं नशीब. जर देवाला दाखवायचं असं आपल्याला तर आपल्याला भेटेल, बघू. तर मित्रांनो, खरोखर मी पण विसरलेलो. तर तो ध्वजारोहण होतं ना, तो आपल्याला सुद्धा बघायचा आहे, पण तो आता बघूया. टाईम तर खूप झाला आहे, 6 वाजेपर्यंत होतो. जाऊया बघूया, भेटला तर आपलं खूप जास्त नशीब आहे, नाहीतर मग आपण रात्री दर्शनालाच जाणार आहोत. चला. दोनशे गवा बघायचा आहे, तो आज करून दे संध्याकाळी. हे बाईक माऊली आला कुशी. तर सुमित, तुझं आता दर्शन झालंय, कसं वाटलं? तुझं दर्शन कसं झालंय? दर्शन एकदम छान झालं आमचं. कसं होतं मंदिर, कसं होतं? मंदिर एक नंबर होता. फक्त भूक लागलेली थोडी, ते काही खाल्लं आम्ही, समोसा वगैरे. जय जगन्नाथ. तर मित्रांनो, आमचं खूप छान असं दर्शन झालं आहे आणि दर्शन फक्त आमचं पाऊण तासामध्ये झालं आहे. मित्रांनो, खूप सुंदर आणि सूर्य कसं दर्शन झालं आहे. आणि आपण प्रतीकला विचारूया. प्रतीक, तुझं कसं दर्शन झालं आहे? खूप छान आणि मंदिरात मूर्त्या पण खूप छान आहेत. आम्ही गेलो आतमध्ये, आम्हाला वाटलं काही गर्दी भरपूर आहे, पण गर्दी होती तरी मूर्त्या बघायला भेटल्या आम्हाला. खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि आतला देखाव पण खूप छान आहे. त्याच्यामुळे मला तर इथे आनंद आला आहे. बाकी तुम्हाला भाविक सांगेल जिथले काय काय ते. तर मित्रांनो, आता दर्शनासाठी आत गेलो, चेकिंग झाली. चेकिंग पण एवढी काय हार्ड नाही, फक्त बाहेर आपण मोबाईल काढून जायचं आहे. आतमध्ये गेल्यावर खिसे चेक करतात आणि बाकी सर्व काय चेक करून मग आपण आतमध्ये सोडतात. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला काही पूजेची सामग्री पाहिजे असेल तर आतमध्ये भेटून जाते. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा खूप सारी लाईन असतात. त्या लाईनमधून तुम्ही वाट काढाल, तुम्हाला कसं जमतं आहे तसं तुम्ही आतमध्ये जाल. आतमध्ये गेलात की मित्रांनो, मी खरं सांगतो, मला माहीत नव्हतं की श्री जगन्नाथांची आहे ना एवढी मोठी मूर्ती असेल. मी तर ॲक्सेप्टेशननुसार मला वाटलं की कमरे एवढी माझ्या नाही तर मग माझी एवढी भारी असेल. तुला काय वाटलेलं मूर्ती केवढी असेल? मला पण आधी असंच वाटलेलं छोटी मूर्ती असेल, पण खूप भरपूर मोठी मूर्ती निघाली आणि खूप सुंदर वाटते मूर्ती. खरोखर मित्रांनो, मूर्ती एवढी मोठी आहे ना, म्हणजे माझ्या डबल मूर्ती असेल. आणि आपण किती लांबून बघतो ना, म्हणजे 2 गाभार आहेत त्याच्या बाहेरच, म्हणजे एक मेन गाभारा आहे, त्याच्या बाहेर एक गाभारा आहे, त्याच्या बाहेर गाभारा आहे ना, तिथून आपण दर्शन करतो आहे. तर एवढ्या बाहेरून सुद्धा आपल्याला पूर्ण क्लिअर अशी मूर्ती दिसते आणि खूप छान असं दर्शन होतं. खरंच मित्रांनो, खूप छान असं दर्शन होतं. आणि मित्रांनो, मला एक निगेटिव्ह पॉईंट सांगायचा होता. आतमध्ये
कोणालाही सुपारी गुटखा अवेलेबल नाही आहे. म्हणजे बाहेर जाता तुम्हाला बोलल्याप्रमाणे चेकिंग होते, पण आतमध्ये गेल्यावर पुजारी लोक खातात ना गुटखा इतका काय खातात, तंबाखू सुपारी. तर आता महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आतमध्ये, तिकडे जात असताना आहे ना आमच्या समोरची घटना आहे की पुजारी थुकवतं तिथे आणि असं घाण करून ठेवलेलं एकदम पूर्ण लाल लाल झालेला. तर काहीतरी प्रशासनाने किंवा जी ट्रस्ट आहे मंदिर त्याने काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे पुजाऱ्यांवर. तुम्ही जर बाहेरच्यांना कोणाला अलाउड नाही करत असाल ना, तर पुजाऱ्यांना का अलाउड करतायत किंवा पुजारी का हे खाऊन अशी घाण करतात मंदिराच्या आतमध्ये. तर हे निगेटिव्ह पॉईंट वाटला, कारण बाजूचा परिसरसुद्धा खूप क्लीन आणि स्वच्छ आहे, बरोबर ना? हां खूप सुंदर आणि स्वच्छ आहे आणि मूर्ती देखील दिसतात. पण जे आतमध्ये जे छोटे छोटे मंदिर आहेत देवींचे, भरपूर देवी आहेत तिकडे आतमध्ये. आणि आम्हाला असं वाटलं तर महालक्ष्मी मंदिरामध्ये जेव्हा बघितलं तेव्हा थोडं विचित्र वाटलं. हे पुजारी लोकच हे करतात आहेत आणि दुसऱ्यांना असे पाठ पाडवतात. एवढं काय सुंदर एवढं मंदिर आहे, त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे, तर हे पुजारी लोक इकडे घाण करून ठेवत आहेत. हां मित्रांनो, खरंच हे पुजारींवर ॲक्शन नक्कीच घ्यायला पाहिजे. बाकी तुमचं काही मत आहे ते नक्कीच सांगा कमेंट करून. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. तर मित्रांनो, मस्तपैकी जेवण झालं आहे, खूप छान असं जेवण होतं. आणि आत्ता निघालो आहे आम्ही रात्री राऊंड मारण्यासाठी. तर मी आहे, माझं किरणदा आहे, इथे विनायकदा, केतनदा, नंतर मग इथे दादूस. तर चला आता जाऊया आपण राऊंड मारायला, बघूया काय खायला भेटत असेल तर बघूया. आत्तासुद्धा काय स्ट्रीट फूड काय खायला भेटलं तर पुन्हा एकदा ट्राय करू काहीतरी. खातो खातो राहून दे, खातो. कसा आहे हे विदेशचा, कसा आहे? मस्त, एक नंबर आहे. नंबर. काहीतरी वेगळं आपल्याविषयी. चला मित्रांनो, आपण सुद्धा टेस्ट करून बघूया. मस्त आहे खाजा. कसा आहे केतनदा? मस्त कुरकुरीत, शुद्ध घी का खाजा. कुरकुरीत आहे ना? तर मित्रांनो, फायनली आपण घेतलं आहे गंगाराम स्वीट्समधून. किती घेतलं पिशवी आपण? 1 किलो असे 5 पिशव्या घेतल्या. विदेशाने घेतलं नाही, एक विनायकदाने घेतला नाही. हे बघा विनायकदाची किती, 1 किलो. 1 किलो. हां. आणि इथे आपल्या किरणदाने घेतलं नाही आणि केतनदाने 2 घेतलाय ना? 2 किलो. किती रेट काय आहे? 250 रुपये किलो. 250 रुपये. हां, कर दे. तर मित्रांनो, हे बघा आता इथून घेतलं गंगाराम स्वीटमधून. चला जाऊया, 1 नंबर. लेट्स गो. आता फिरूया अजून बाजार. आता आपण आलो आहे मंदिराच्या समोर आणि मंदिराच्या समोर आहे ना तिकडे जगन्नाथांची समोर मूर्ती आहे. तर आता मला तर दिसते आहे, पण आपला कॅमेरा झूम नाही होऊ शकत. तर केतन झूम करून दाखव आपल्याला, आपल्या पब्लिकला दाखव झूम करून. आता जगन्नाथांची मूर्ती कशी दिसते हे बघा मित्रांनो, हे बघा. तर हे बघा समोर जगन्नाथांचं आपल्याला दर्शन होतं आहे. एकदम खतरनाक, जबरदस्त. हे बघा, तर समोरच तिकडे अशी मूर्ती आपण दर्शन. तर मित्रांनो, आपण एंट्री गेल्या समोरच तिकडे दर्शन करायला भेटतं आपल्याला. जबरदस्त, एकदम भारी. तर मित्रांनो, आता फायनली आमचं फिरून झालं आहे. पुन्हा एकदा जगन्नाथांचं दर्शनसुद्धा करून झालं आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल तर खूप छान असं दर्शन होतं. तर चला आता जातो आहे घरी म्हणजे रूमवर जातो आहे आणि झोपतो आहे. पुन्हा सकाळी उठून आपल्याला दर्शन करायचं आहे श्री जगन्नाथांचं. तर दादा, आजचं तुझं दर्शन कसं होतं? मस्त व्यवस्थित दर्शन झालं आणि गर्दी बिर्दी नाही आतापर्यंत? ती गर्दी होती ती काय? कमी गर्दी होती. ओके. जास्त गर्दी नाही भेटली आम्हाला, कारण आम्ही 9 नंतर गेलो. हां, 9 नंतर गर्दी कमी होते, जास्त गर्दी नव्हती. ओके. तर चला मित्रांनो, जाऊया आपण. आणि विजयचा तुझा कसं दर्शन झालं? मस्त दर्शन झालं. एकदम गर्दी तर इथे बाहेर असं वाटत होतं की आम्हाला खूप गर्दी असेल, पण जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा
खूप कमी गर्दी होती. आणि प्लस म्हणजे आमचा प्लस पॉईंट म्हणजे काय झालं की आम्ही आतमध्ये गेलो, आमचं दर्शन झालं, तसंच आम्ही दर्शन घेता घेताच दरवाजा बंद झाला. म्हणजे आम्ही मोठे भाग्यवान ठरलो की वेळेत आम्हाला दर्शन भेटलं मंदिरामध्ये. खूप जास्त भाग्यवान ठरलाच. तर चला मित्रांनो, व्हिडिओला इथे समाप्त करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी भाविक पाटील रजा घेतो. भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तर चला, जय जगन्नाथ.